तर नमस्कार मंडळी, मी गणेश कोळी. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो. तर मंडळी, आज आपण चाललो APMC मार्केट. म्हणजे सध्या तुम्हाला माहिती आहे, सध्या सीझन चालू आहे तो म्हणजे आंब्यांचा. आणि सुरुवातीलाच पाऊस पडण्या अगोदरच आंबे मजा येते खायला. तर इकडं काल मी उलव्यामधून जेव्हा घेतले आंबे, त्या दिवशी 2 दिवसापूर्वी 700 रुपये डझन होते. 700 रुपये डझन. आज आपण चाललो APMC मार्केटला. APMC मार्केट वाशीमध्ये बघू आपण काय आंब्याचा भाव असणार आहे, कसे आंबे असणार आहेत आणि कसे आपल्याला घेता येतील. मला इथं गोष्ट माहिती आहे का, तिथं भाव केल्याशिवाय काय होत नाही. तर चला आता मी निघलोय, जाऊ डायरेक्ट आता आपण APMC मार्केटला, तिकडे भेटू डायरेक्ट आंबे आणि आंब्याचे भाव. म्हणजे सध्या आपण आहेत APMC मार्केटमध्ये आणि APMC मार्केटमध्ये पूर्ण मार्केट भरलाय आंब्याच्या पेट्यानं. पूर्ण चारी बाजूला तुम्हाला आंबाच आंबा दिसतंय. भरपूर प्रकारचे वेगळे आंबे आहेत. आंब्याचे भाव पण प्रत्येकाचे वेगळे आहेत. साला इथं आम्ही एवढं आंबा बघतो ना, याला काय दिसले असतील तर इथं दिसली याला जांभला. हे बघा बाई, कशी रे जांभला. ही पेटी आहे, अर्धा किलोची पेटी, 150 रुपयाची अर्धा किलोची पेटी. जांभला पाहिजे असेल कोणता तर. पण आपलं मेन फोकस असणार आहे आंब्यांकडं. आपण आंब्यांसाठी स्पेशल आलो तिकडं APMC मार्केटमध्ये. कारण भरपूर मार्केटमध्ये भरपूर काही गोष्टी, भरपूर वेगळे आंबे विकले जातात. आंब्यांना वेगळी नावं दिली जातात. कुठून येतात माहिती नाही, पण त्यांना सगळ्यांना रत्नागिरी किंवा देवगड बोलले जातात. म्हणून आज आपण APMC मार्केटमध्ये आलो. इथं तुम्हाला भरपूर व्हरायटीमध्ये भरपूर ठिकाणचे आंबे पाहायला मिळतात. त्या आंब्यांच्या पेट्या पूर्ण तुम्ही मार्केट बघताय, आंब्यान भरलाय. इकडं देवगड हापूस आहे, पूर्ण देवगड आहे भाई. ये रत्नागिरी है और ये देवगढ़. कैसा है भाव? कितना? 700. और रत्नागिरी 650. भाव कम ज़्यादा होगा कि नहीं? क्वांटिटी रहेगा तो. वक्त आहेत देवगड पण आहेत आपल्याला, म्हणजे देवगडच पाहिजे. इकडे रत्नागिरी पण आहेत आणि अजून भरपूर टाईपमध्ये इथं आंबे आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे आंबे आहेत. सगळ्यांचे भाव पण तुम्हाला दाखवणार आहे. याच्याकडे इकडे बघा ना, याच्याकडे बाईच्याकडे मोठी पेटी आहे, म्हणजे 80 आंब्यांची पेटी आहे. बाई कसले आहेत ते? कोणसा आहे वो? ये पायरी. पायरी. 80 आंबे आहेत त्याच्यामध्ये. 2,500 रुपये 80 आंब्याची पेटी. ही कितीला देशील लास्ट? 2400 पर्यंत येईल बोलतोय. 80 आंब्यांची पेटी. मार्केटमध्ये फुल भरलाय, अक्षरशः भरलाय. फुल ट्रक लागलेत. हे सगळे आंब्यांचे ट्रक. बहुतेक आंब्यांचं मार्केटच आहे. हे बघताय भरल्या, ट्रक भरल्या नुसतं, फक्त आंबे. हे बघा बदामी आंबे आहेत. बदामी कसे आहेत ते? भाव 90 रुपये किलो. बदामी आंबे आहेत. बदामी आणि डायरेक्ट रेडी आहेत. बघताय दशेरी आंब पण आहेत. बघताय कितना किलो का पेटी है? 20 किलो, 20-21 किलो. 100 रुपये किलो आहे ते दशेरी. हा, तर महत्वाचं इथं हेच आहे APMC मध्ये की तुम्हाला इथं 1 किलो 2 किलो असं नाही, डायरेक्ट पेटी घ्यायला लागतं. तोतापुरी आहे 100 रुपये 1 किलो. तोतापुरी साईज बघताय, याच्यामध्ये तुम्ही सांगता साईज बघा 100 रुपये किलो. मार्केट भरलाय पूर्ण आंब्यान. या साईडला बदामी, दशेरी आणि तोतापुरी हे जास्त आंबे आहेत. आपण जाऊ तिकडं त्या साईडला, म्हणजे जिकडं हापूस आंबे भेटतात त्या साईडला. बघा फुल मार्केट भरलाय. फुल ट्रक लागले, फक्त पेट्या, आंब्याच्या पेट्या. हे कुठले आहेत? ही देवगडचे आणि ही रत्नागिरीचे आहे. देवगड आहे. 3500 रुपये 5 डझन ना. 6 डझन 3500 रुपये. बघताय रत्नागिरी हापूस. आंबे बघताय 3200 रुपये 6 डझन आहेत, म्हणजे 6 डझनची पेटी आहे. आणि नॉर्मली हे बघा, हे जे सुरकुत्या वगैरे परत दिसतात ना, तुम्हाला त्यावरून समजेल की ते ओरिजिनल विकवले आहेत. कारण काही केमिकलनं पण विकवतात, पण हे असे ओरिजिनल आंबे असतात. रत्नागिरी हापूस आहेत. पण प्रॉब्लेम हाच आहे का पेट्या घ्यायला लागतात तुम्हाला. आपल्याला घ्यायचं आहे खायला, आपण स्पेशल खायला गेला तर खायला पहिली पेटी घेते का बघू, त्याच्यानंतर बघू. उघड आहेत
देवगड मस्त फुल देवगड आणि त्यांचा भाव पण नॉर्मल 1800 रुपये 4 डझनची पेटी आहे देवगड हापूस. नॉर्मली तुम्हाला 400 ते 500 हाच भाव आहे किलोच्या हिशोबाने पकडला. फायनली आपल्याला पेटी भेटली आहे म्हणजे देवगडची पेटी भेटली आहे 5 डझनची पेटी घेतली आहे आणि हे आपल्याला पडले बरोबर 1000 रुपये देवगड. हे बघा आंबे बोलल्यानंतर आपला भाई जीव माहित आहे ना. आणि हे बघ एकदम कडक घे भाई तुझी एकदम कडक. हा 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 बाहेरनं आंबे घेतले मी माग पण आज खरी आंब्याची टेस्ट भेटली. भारी भाई भारी. चला मस्तपैकी पेटी घेऊन चालू घरी. आता बघू पुढचा प्रोग्राम कसा असणार आहे. इथं APMC मार्केटमध्ये कलिंगड पण आहेत आणि ते जर तुम्ही जास्त घेत असाल तर तुमच्यासाठी फक्त 22 रुपये किलो आहे कलिंगड. 22 रुपये किलो. आणि नॉर्मली आपल्याकडे जो म्हणजे मार्केटमध्ये भेटतं आहे तर 30-40 रुपये किलो असतं पर किलो असतं. आपलं 22 रुपये किलो आहे. आता आलोय तिकडं तर भरपूर म्हणजे फक्त आंबेच नाही तर बाकीच्या गोष्टी पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय मी. इथं बाजूलाच कलिंगड आहे तो 20 रुपये किलो आहे आणि तो 10-20 किलो जरी घेतले तरी देते. म्हणजे असे APMC मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही येत आहे ना तेव्हा एका ठिकाणी चौकशी न करू वेगळ्या ठिकाणी चौकशी करा कारण प्रत्येकाचे भाव वेगळे असतात प्रत्येकाचा माल पण वेगळं असतं म्हणून जरा चौकशी करा बघून घ्या. पण एक वेगळा कलिंगड आहे हा कलिंगड बघताय तुम्ही म्हणजे वेगळाच आहे. पण आतमध्ये बाहेर न बघता पूर्ण हिरवा लाल नाही पण आतमध्ये पूर्ण लाल आहे. 20 रुपये किलो आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी 100 किलो घ्यायला लागतं. म्हणजे ते व्यावसायिक लोकांना ठीक आहे म्हणजे जे धंदेवाले दुकानदार आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे. आपला खायला आपण काय एवढं घेऊ नाही शकत. इथं मार्केटमध्ये येतं तर तुम्हाला सगळ्या व्हरायटीची म्हणजे आणि सगळी वेगवेगळी फळं भेटतात. पपई पण आहे तिथं अननस पण इथं भेटतील तुम्हाला सगळीच फळं भेटतील. फक्त तुम्हाला मार्केट थोडासा फिरायला लागणार आहे कारण तुम्ही जेव्हा थोडासा मार्केट फिराल तेव्हा तुम्हाला समजेल काय काय भेटणार आहे. मार्केट फिरा व्यवस्थित बघा सगळी फळं आहेत एकूण एक फळं आहेत. या साईडला बघताय पूर्ण अननसचा मार्केट आहे पूर्ण अननस आहेत. 900 रुपये डझन अननस 900 रुपयाचं 12 अननस भेटतं. 100 रुपये पण नाही पडत. प्रत्येकाचे भाव वेगळे असतील सांगू नाही शकत आपण वेगळं असतील भाव वेगळे आहेत. बघा 300 रुपये डझन अननस 300 रुपये डझन हे झालेले आहेत थोडेसे. 300 रुपये डझन म्हणजे तुम्ही कमीत कमी 1 डझन तरी घ्यायला लागतील त्याच्यामुळे तेव्हा ते देतील तुम्हाला. असं 1 डझन 1 किंवा असं 2 नाही देत कमीत कमी डझनवर तर गोष्टी घ्यायला कारण हा होलसेल मार्केट आहे. होलसेल मार्केटमध्ये तुम्हाला या गोष्टी घ्यायलाच लागतील डझनावर. पपई बघताय पपई पण आहेत कमीत कमी 10 किलो तुम्हाला पपई घ्यायला लागतील. 10 किलो ना घ्यायला लागतील कमीत कमी 10 किलो घ्यायला लागतील. त्याचा भाव 25 रुपये किलो आहे पण कमीत कमी 10 किलो घ्यायला लागतील. नॉर्मली आंबे शोधता बाकीच्या गोष्टी दिसल्या म्हणून तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न केला पण आपला मेन फोकस आंबे होता. आंब्याचा भाव तुम्हाला सांगायचा होता. आंबे कसे भेटतात आपल्याकडे क्वालिटीचे भेटतात ते दाखवायचं होतं. चला मंडळी मस्त एक 5 डझनची पेटी भेटली आपले देवगड हापूसची घेतली कारण आपला स्पेशल आंबे घ्यायला पण आलो तो असा नाही का ब्लॉगसाठी आलो पण आता आलोय तर ब्लॉग बनवणार तुम्हाला गोष्ट माहितीच आहे. आलो तर तुम्हाला त्याचे भाव पण सांगितलेत. आम्हाला मस्त भेटली पेटी म्हणजे तुम्हाला नॉर्मली भाव करायला लागतील. आम्हाला 5 डझनची पेटी 1000 रुपयामध्ये भेटली. भाव करून घ्यायला लागतात थोडासा भाव करा तुम्ही. त्यानंतर त्यांनी 1500 पण सांगितली पण दिली त्यांनी कमी केले त्यांनी. चला तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. काय बोलतो सागर कसा वाटला म्हणजे भाव एकदम भाव करावा लागेल तर बरा वाटेल म्हणजे होतं व्यवस्थित होतं व्यवस्थित होता. फक्त भाव करा तुम्ही. त्यानंतर भाव केल्याशिवाय तुम्हाला काय होणार नाही. चला आता आम्ही पण निघतो घरी. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा शेअर करा. चला बाय बाय बाय.